सर्वोच्च न्यायालयाचा फैसला आजच येऊ शकतो, त्यामुळं सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे. मित्र हो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असली तरी या निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार की पुढे ढकलल्या जाणार, या प्रश्नाचं म्हणजे खरं तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षाची धाकधूक प्रचंड वाढलेली आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या 8 वर्षापासून प्रशासक राज्य आहे, पण आता नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये या निवडणुकीचा मोठा उत्साह आहे, पण त्यांच्या या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचं प्रकरण समोर आलं. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या अत्यंत महत्वाच्या असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा वेळी आज न्यायालयामध्ये या सुनावणीत काय निर्णय होतोय यावर या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. न्यायालयानं आरक्षणाबाबत नवे आदेश दिले तर या निवडणुकीकरिता या निवडणुका ज्या सध्या सुरू आहेत किंवा ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण आयोगाला प्रभाग रचना, आरक्षण सोडत यापासून नोटिफिकेशन काढण्यापर्यंत पुन्हा एकदा नव्यानं तयारी करावी लागणार आहे. आणि त्यामुळं आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राजकीय नेते, कार्यकर्ते या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महत्वाचं म्हणजे राजकीय पक्षाबरोबर राज्य निवडणूक आयोगाचं सुद्धा लक्ष या सुनावणीकडे आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर केला जाणार नाही अशी माहिती आता मिळत आहे. बघा, आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण 100% झालं आहे. पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये सुद्धा 78%, धुळ्यामध्ये 73%, नाशिकमध्ये 72% आरक्षण लागू झालेलं आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदामध्ये 60 ते 70% दरम्यान आरक्षण लागू झालेलं आहे. नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या 8 जिल्हा परिषदामध्ये 51 ते 60% दरम्यान आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळं या निवडणुका रद्द करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयानं आधीच दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा फैसला आजच येऊ शकतो, त्यामुळं सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे. पाहूया काय होतंय आज. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.